नमस्कार. मी संजय सोनवणे. नाशिक विकास या पेजवर आपणाशी संवाद साधताना मला मनपूर्वक आनंद होतो आहे. कालचं व्याख्यान संत तुकाराम खून की वैकुंठ गमन याला जो आपण भरभरून प्रतिसाद दिला याचा मला मनस्वी आनंद आहे. आपल्यामध्ये जी जिज्ञासा आहे, जाणून घेण्याची इच्छा आहे, ही फार महत्त्वाची आणि खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. आज आपण रामायण आधी की महाभारत या विषयावर बोलणार आहोत. अनेक जण म्हणतात जुने मुर्दे कशाला उखडायचे, या प्राचीन काळातल्या गोष्टी खऱ्या की खोट्या हे पण आपल्याला माहिती नाही. त्याबद्दल आपण चर्चा कशाला करायची आताच्या काळात. आपण भविष्याबद्दल बोलायला पाहिजे. भविष्याबद्दल बोलायला पाहिजे हे अत्यंत सत्य आहे. परंतु ज्याचा इतिहास पक्का नसतो, संस्कृती पक्की नसते, समाजशास्त्र पक्क नसतं, त्याचा वर्तमानही नसतो आणि वर्तमान नसतो म्हणून त्याला भविष्य सुद्धा नसतं, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे सांस्कृतिक इतिहासाकडे सुद्धा आपण फार लक्षपूर्वक पाहायला पाहिजे. रामायण महाभारत या दोन ग्रंथांचा प्रभाव भारतीय जनमानसावर फार प्रचंड आहे. त्यातल्या कथा ऐकल्या नाहीत अशी माणसं क्वचितच सापडतील. रामायण महाभारत सिरियल्समुळे तर रामायण महाभारत घराघरामध्ये गेलं. त्यांनी जी व्हर्जन्स महाभारताची किंवा रामायणाची वापरली ती आपल्या मनावर आता जास्त प्रभाव टाकतात. कारण मालिकांमध्ये जे दाखवलं जातं तेच सत्य असतं, तेच अंतिम असतं असा सुद्धा आपला समज आहे. आणि त्याचा प्रभाव समाज मनावर असतो. त्याच्यावरही वाद चर्चा होत असतात. त्या व्हाव्यात, होत राहाव्यात. फक्त त्याच्यामध्ये विद्वेषाची धार नको, ही गोष्ट महत्त्वाची आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की रामायण महाभारताबद्दल बोलताना आपल्याला मूळ काय आहे हे आधी माहीत असलं पाहिजे. आपण पुराणती किंवा कादंबऱ्यांमधनं किंवा मालिकांमधनं जे पाहिलेलं असतं ते मुळात असतंच असं नाही. मुळामध्ये अनेकदा खूप वेगळं असतं. आणि मूळ म्हणून जे आपल्या समोर आहे ते मुळाचं सुद्धा आपल्याला विश्लेषण करावं लागतं आणि ते या निमित्ताने आपण आज करणार आहोत. रामायण आधी का महाभारत आधी हा विषय ज्यावेळेस येतो त्या विषयावर चर्चा करण्याच्या आधी मला एक गोष्ट आधीच सांगायची आहे. ती लक्षात नाही घेतली तर या विवेचनाचा मूल अर्थ समजण्यामध्ये एक अडचण निर्माण होऊ शकते. वैदिक धर्म आणि हिंदू धर्म हे दोन धर्म वेगळे आहेत. दुर्दैवाने आपण तो एकच समजून हिंदू या छत्रीखाली त्यांना एकत्र मानतो आणि त्यामुळे आपली गफलत होते आणि आपलं सांस्कृतिक अन्वय जो आहे तो अन्वयार्थ आपल्या नजरेमधनं अनेकदा सुटतो आणि तो सुटतो त्याच्यामुळे आपल्या अनेक गफलती होतात. पुराण काळाबद्दल आपले गैरसमज निर्माण होतात. परंतु ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की वैदिक धर्म वेगळा, हिंदू धर्म वेगळा. वैदिक धर्म नंतरचा आणि हिंदू धर्म जो लोकधर्म आहे, जो लोकांचा एतद्देशीयांचा स्थानिक धर्म आहे, जो शिव, पार्वती, गणेश, खंडोबा, म्हसोबा वगैरे जे असंख्य देव पुजतो तो समाज भारतभर पसरलेला तो म्हणजे हिंदू समाज. या दोन्ही धर्मांमध्ये फरक असा आहे की एकामध्ये वेद प्रामाण्य आहे, वेदोक्त आहे. दुसरीकडे पुरातन काळची पुराणं आणि तंत्रशास्त्र, पुराणोक्त संस्कार आहेत, तंत्रोक्त संस्कार आहेत, वेदोक्त नाहीत, वेदाधिकार नाही. कारण तो धर्मच त्यांचा नाही आहे. त्याच्यामुळे हे दोन धर्म वेगळे आहेत. हे एकदा लक्षात घेतलं की पुढचं विवेचन समजायला जरा सोपं जाईल. आज आपल्यासमोर रामायण आहे, महाभारत आहे आणि अशी मान्यता आहे की रामायण हे आधीचं आणि महाभारत हे नंतरचं. ही गफलत निर्माण होण्याची दोन कारणं आहेत. एक कारण असं की रामाचा अवतार संकल्पनेमध्ये रामाचा अवतार स्थान जे आहे ते 7वं आहे, तर कृष्ण हे 8वा अवतार मानला जातो. म्हणजे कृष्ण नंतरचा आणि राम आधीचा. हे अवतार संकल्पनेतच मुळात ही रचना केली असल्यामुळे राम आधी आणि कृष्ण नंतर असा आपला एक दृढ समज सर्वांचा निर्माण झालेला आहे आणि त्याचं कारण हे अवतार संकल्पनेत आहे. आता आधी अवतार संकल्पनेबद्दल आपण बोलूयात. अवतार आधी घ्यायचं काम कोणाकडे होतं? ऋग्वेदामध्ये आणि काही
ऐतरेय ब्राह्मण असेल, शतपथ ब्राह्मण असेल, या ब्राह्मण ग्रंथामध्ये अवतार घेण्याचं काम आधी विष्णूकडे नाही तर प्रजापती या देवतेकडे होतं. आणि प्रजापतीचे जे पहिले 3 अवतार आहेत, म्हणजे कुर्मावतार, वराहावतार आणि मत्स्यावतार, हे प्रजापतीचे होते, हे विष्णूचे नव्हते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग विष्णू हा अवतार संकल्पनेत कधी आला हे लक्षात घ्या. हे लक्षात घेतल्याखेरीज लक्षात येणार नाही, आपल्याला समजणार नाही. गुप्त काळामध्ये ज्यावेळेस वैदिक धर्माला राजाश्रय मिळाला, त्यावेळेस गुप्त काळामध्ये विष्णू ही देवता शिवाला शह देण्यासाठी वैदिक धर्मीयांनी उभी करायला सुरुवात केली. आणि ज्या ज्या पुरातन काळातल्या महान व्यक्ती होत्या त्यांना अवतार संकल्पनेत टाकून द्यायचं काम सुरू केलं. त्यात रामाचा नंबर आधी लागला, कृष्णाचा नंतर. त्यामुळे त्याच्या पुढच्या काळात 4थ्या शतकानंतरच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी पुराणिकांकडनं असेल, कीर्तनकारांकडनं असेल, या ज्या कथा ऐकत गेले त्यांचा समज हाच झाला की राम आधी आणि कृष्ण नंतर, हा समज निर्माण झाला. दुसरी गोष्ट अशी, हा समज निर्माण व्हायला दुसरं सुद्धा एक कारण आहे. ते म्हणजे खुद्द महाभारतात रामायणाची कथा, रामकथा संक्षिप्त रूपात का होईना ती महाभारतात येते. महाभारतात रामकथा आल्यामुळे स्वाभाविकच हा समज होणं स्वाभाविक आहे की रामायण आधीचं आणि महाभारत नंतरचं. स्वाभाविक आहे. ही शंका येणं स्वाभाविक आहे, असा समज होणं, दृढ होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. परंतु आपण महाभारताच्या निर्मिती कथेकडे आता जाऊयात. महाभारताचं मूळ नाव जय असं होतं. काय होतं? जय. ते व्यासाने दिलं. त्याचे श्लोक होते फक्त 8800. 8800 श्लोकांच्या या महाभारतात मुळात काय होतं, कोणत्या शैलीत लिहिलं होतं हे आज आपल्याला माहीत नाही. परंतु त्याच्यामध्ये कौरव आणि पांडवांमध्ये झालेलं युद्ध आणि त्याची कारणं एवढाच जो भाग आहे, आणि त्यात शेवटी पांडवांचा झालेला विजय, हा एवढाच भाग त्या मूळ महाभारतामध्ये जय काव्यामध्ये होता असं विद्वान मानतात. नंतर वैशंपायनाने महाभारत वाढवलं. ते 8800 पासून 24,000 श्लोकांपर्यंत नेलं आणि जयचं नाव भारत असं पडलं. लक्षात घ्या, 24,000 श्लोकांमध्ये त्याने काही आख्यानांची भर घातली, काही तत्वज्ञानांची भर घातली, भगवद्गीतेची भर घातली आणि तो 24,000 श्लोकांचा ग्रंथ बनला. त्यानंतर सौती हा प्रोफेशनल कथाकार होता, कथा सांगणारा होता. म्हणजे जसे नंतरच्या काळामध्ये सूत, मागध हे शब्द आपण वापरतो की ते राजांच्या वंशावळी पाठ ठेवायचे, त्यांचा इतिहास पाठ ठेवायचे आणि त्या राजांच्या जे वंशज असतील त्यांच्या समोर ते सांगायचे. आणि ते सांगताना ज्या गोष्टी विस्मरणात गेल्या किंवा लक्षात नाही किंवा खुश करण्याच्या नादामध्ये त्याच्यामध्ये भर घालत जायचे. अशा रीतीने ते वाढत गेलं आणि सौतीने सांगितलेलं महाभारत अक्षरशः 1,00,000 श्लोकांचं बनलं. आता हे 1,00,000 श्लोकांचं बनलं, त्याच्यामध्ये काय आहे? त्याच्यामध्ये महाभारताची मुख्य कथा जी आहे त्याच्यामध्ये इतक्या आख्यानांची भर घातलेली. नल दमयंती आख्यान असेल, आस्तिक आख्यान असेल, अगदी त्यांच्या पूर्वजांच्या कथांची आख्यानं, ययातीची आख्यानं असतील, अशी अनेक असंख्य आख्याने त्या मूळच्या काव्यामध्ये जोडली गेली आणि रामायणाची कथा सुद्धा त्याच्यामध्ये जोडली गेली. ही फक्त नंतरच्या काळात जोडलं जाण्याच्या प्रक्रियेत किंवा आख्यानांची भर घालण्याच्या प्रक्रियेमध्ये झालं. त्याच्यामुळे रामायणाची कथा सुद्धा त्यात आली. अगदी भगवान गौतम बुद्ध सुद्धा त्या कथांमध्ये येतात, बौद्ध भिक्षू येतात. त्यावेळेस महाभारत काळामध्ये बौद्ध धर्म असण्याची शक्यता नाही, तरी सुद्धा तेही येतात. म्हणजे काय येत नाही, अगदी चिनी, किराती, शक, हुन, कुशाण या परकीय जमाती ज्या पहिल्या दुसऱ्या शतकामध्ये भारतात राज्य करत होत्या त्या सुद्धा महाभारतामध्ये अवतरतात. त्याच्यामुळे महाभारत एका अर्थाने म्हटलं तर सर्वसमावेशक असा कोश आहे, यात शंका नाही. सर्वसमावेशक, पण ते सर्वसमावेशक करताना, कोश बनवताना त्याची रचना इतकी विस्कळीत आहे की ती अशी आपल्याला समज होतो की हे खरोखरच यात ज्या कथा आल्या त्या पूर्वीच्या आहेत, नंतरच्या नाहीत. महाभारत किंवा भारत किंवा जय जेव्हा घडलं तेव्हाच्या नाहीत, त्याच्या पूर्वीच्या असल्या पाहिजेत. म्हणजे रामायण त्याच्या पूर्वीचा असला पाहिजे, हा समज निर्माण झाला.
ही झाली ग्रंथांतर्गत प्रमाण. ही भर का घातली गेली? भर घालण्यामध्ये दोन भाग होते. एक तर वैदिकांनी त्याचा वापर केला महाभारत कथेचा किंवा रामायण कथेचा, तो जैनांनी पण केला, बौद्धांनी पण केला, आणि प्रत्येक धर्मियांनी रामायणाला वेगळं रूप दिलं, महाभारताला वेगळं रूप दिलं, नायक बदलले. उदाहरणार्थ जैन रामायणामध्ये कृष्ण आणि जरासंघ, कृष्ण हा हिरो आहे, जरासंघ हा त्याचा शत्रू आहे. त्याच्यामध्ये कौरव पांडवांचं युद्ध हे फार महत्त्वाचं मानलं गेलेलं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. वैदिकांनी काय केलं, या लोकप्रिय कथा असल्यामुळे, त्या लोककाव्यामध्ये अत्यंत जगप्रसिद्ध असल्यामुळे त्यांनी काय केलं की आपलं वैदिक धर्माची जी तत्व आहे ती कौरवांनाही लावली, पांडवांनाही लावली, तशीच रामालाही लावली, रामाच्या वंशालाही लावली. त्यामुळे त्यांचं काम सोपं झालं वैदिक धर्माचा प्रचार प्रसार करायला. बघा, हे कृष्णसुद्धा वैदिक होता, कारण तो तर आम्ही अवतारच मानलेला आहे, तोही विष्णूचा अवतार मानलेला आहे, तो कृष्ण वैष्णव आहे. परंतु ही वस्तुस्थिती नव्हती, हे आपण पुढे पाहणारच आहोत. ही वस्तुस्थिती का नव्हती? त्यामुळे सुद्धा रामायणाआधीचं आणि महाभारत नंतरचं असा समज दृढ व्हायला, एकदम मनात ठासून एकदम बसायला ते एक कारण घडलं. पण अभ्यासकाचं काम हे अशा समजांवर चालत नाही. अलीकडेच काही काळापूर्वी महाराष्ट्र टाइम्समध्ये माझा एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्याला कारण घडलं होतं. एका माणसाने काय केलं, एका विद्वानाने कॉम्प्युटरवरनं रामायणामध्ये जी ग्रहस्थिती दिली रामाच्या जन्माच्या वेळीची, त्याच्यावरनं कॉम्प्युटरवरनं तारीख काढली. ती तारीख काय काढली की 10 जानेवारी 5114 ही त्याची इसवी सन पूर्व 10 जानेवारी 5114 ही तारीख काढली. आणि महाभारताची तारीख काढली इसवी सन पूर्व 3100, म्हणजे आजपासून 5000 वर्ष जुनी. म्हणजे तिथे सुद्धा रामायण आधीचं वाटतं, महाभारत नंतरचं वाटतं. आता ही तारीख काढली. आता या तारखेत काही तथ्य आहे का हे आधी आपण पहिले पाहून घेऊया, कारण त्याशिवाय आपल्याला सर्व मुद्द्यांना स्पर्श केल्यासारखं होणार नाही. आता ही जी कॉम्प्युटरची तारीख काढली, त्याच्या आधी पविवर्तक नावाचे एक विद्वान गृहस्थ होते, त्यांनी काढली होती तारीख 8 डिसेंबर 7323. लक्षात घ्या, रामाच्या जन्माची तारीख काढली होती 8 डिसेंबर 7323 इसवी सन पूर्व, म्हणजे आजपासून 9-10 हजार वर्षापूर्वी, ज्या वेळेस शेतीचा सुद्धा शोध लागलेला नव्हता, माणूस सुद्धा स्थिर झालेला नव्हता, सिंधू संस्कृती सुद्धा जन्माला आलेली नव्हती, त्यावेळेसच रामाचा जन्म झाला. आणि त्याच वेळेस हे सगळं काय घडलं असं दाखवायचा तो प्रयत्न होता. आता महाभारत जसं व्यासांचं 8800 श्लोकांचं होतं, नंतर ते 24,000 श्लोकांचं बनलं, नंतर ते 1,00,000 श्लोकांचं बनलं. पण रामायणाचंही तसंच झालं. रामायणात, वाल्मिकी रामायणात मुळात बालकांड आणि उत्तरकांड ही 2 कांड नव्हती, फक्त ते 5 कांडांचं आधी होतं. म्हणजे रामाचा जन्म ऋष्यशृंग ऋषीपासून झाला ही कथा बालकांडामध्ये येते, आणि रामाचं बालपण बालकांडामध्ये येतं, नावच बालकांड आहे. आणि उत्तरकांडामध्ये ही शंभुकाची कथा, जी बहुजनांमध्ये फार रागाचं कारण घडलेलं आहे रामाबद्दलच्या, ती शंभुकाची कथा ही उत्तरकांडात येते. पण ही कथा आणि बालकांड आणि उत्तरकांड मुळातच फार उशिरा लिहिलं गेलं. त्याची शैली, त्याची भाषा यावर सर्व विद्वानांनी हे मान्य केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की ही प्रक्षिप्त आहे, ही नंतरच्या काळामध्ये रचली गेलेली आहे. मूळ रामायण हे फक्त 5 कांडांचं आहे असं मान्यता आहे. मग आता एक लक्षात घ्या, काल आपण तुकाराबरोबर जे बोललो की आपल्याकडे धार्मिक ग्रंथांमध्ये किंवा पुराण कथांमध्ये किंवा ऐतिहासिक कथांमध्ये आपल्या मनचं घुसवून देण्याची, काही घालण्याची जी एक घाणेरडी प्रवृत्ती, लबाडीची प्रवृत्ती आपल्याकडे जी आहे, ती कधी कधी धर्मप्रसारासाठी वापरला जातो, कधी कधी पंथाचं एखादं तत्वज्ञान पसरवायचं असतं त्यासाठी वापरलं जातं. कारण काही असो, हेतू काही असो, परंतु त्या हेतूमुळे मूळ काव्य, मूळ महाकाव्य ही दूषित होतात, कलुषित होतात, आणि त्याचा अन्वयार्थ बदलतो, हे कोणाच्या लक्षात येत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता ह्या जर गोष्टी आपण पाहिल्या तर रामकथा ही इसवी सन पूर्व 5000 वर्षापूर्वीची काही इसवी सन पूर्व 7000 वर्षापूर्वी हे सिद्ध होत नाही. तसंच महाभारत सुद्धा इसवी सन पूर्व 3114 वगैरे मधलं होतं, त्या काळात घडलं, हे सुद्धा सिद्ध होत नाही. या तारखाच बोगस आहेत. याचं कारण असं
याला सुद्धा कारण आहे. ही रामाची जन्माची तारीख कशावरनं काढली तर त्याच्या कुंडलीमध्ये, रामाच्या कुंडलीमध्ये गुरु ग्रह बलस्थानी असल्यामुळे, पॉवरफुल ठिकाणी असल्यामुळे राम एवढा कीर्तिशाली पराक्रमी बनला असं या विद्वानांनी मानलं. पण गमतीचा भाग असा आहे की भारतामध्ये ग्रीकांशी परिचय होण्यापर्यंत, लक्षात ठेवा, ग्रीकांशी परिचय होतापर्यंत आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये नक्षत्रांवरनं गणना होत होती, ग्रहांवरनं नाही. ग्रह पत्रिकेतही नव्हते, कुंडलीतही नव्हते, कारण ग्रहांची भारतीयांना जो परिचय झाला तो ग्रीकांमुळे झाला. तो झाला इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये. आता इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये ग्रहांचाच परिचय भारतीयांना झाल्याच्या नंतर जर ग्रह आपल्या पत्रिकेत आपल्या बोकांडी बसले असतील, शनी जसे उदाहरणार्थ शनी बोकांडी बसतो तसं बाकीचेही ग्रह बसले असतील, त्याचप्रमाणे पण इसवी सन पूर्व 5,000 किंवा 7,000 किंवा 10,000 किंवा 1,00,000 किंवा 10,00,000 वर्षापूर्वी हे ग्रह जर भारतीयांना माहीतच नव्हते, ग्रहांचं कुंडलीमधलं स्थानच माहीत नव्हतं, ज्योतिषशास्त्रामध्ये त्यांना स्थानच कोणतं नव्हतं, तर ते कशी येतील आणि त्याच्यावरनं काढली गेलेली कालरचना, कारण ती कुंडलीच काल्पनिक आहे, लक्षात घ्या. ती कुंडलीच जर काल्पनिक असेल तर तो काळ योग्य कसा येईल, बरोबर कसा येईल. दुसरी गोष्ट अशी की राम त्रेतायुगात झाला असं मानलं जातं आणि कृष्ण द्वापार युगात झाला असं मानलं जातं. आता त्रेतायुग जर कालगणना जर यांची पाहिली आपण हिंदूंची किंवा वैदिकांची, तर त्रेतायुगाचा काळ आतापासून किमान काही लाख वर्ष मागे जातो आणि द्वापार युगाचा सुद्धा काही लाख वर्ष मागे जातो. त्याच्यानंतर कलियुगाला, आज आपण कलियुग सुरू होऊन 5,000 वर्ष झाली असं आपण मानतो. म्हणजे ज्या वेळेस मनुष्यच या पृथ्वी तलावर नव्हता, लक्षात घ्या, मनुष्यच पृथ्वी तलावर नव्हता. आजचा होमोसेपियन हा जास्तीत जास्त 2.5 लाख वर्ष जुना आहे. त्या काळात त्या द्वापार युगात किंवा त्रेतायुगाची जी कालगणना आहे ती कालगणना सुद्धा अत्यंत चुकीची आहे असाच त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ते त्रेतायुग द्वापारयुग भाविकांच्या दृष्टीने, श्रद्धेच्या दृष्टीने आपण काही मानू शकतो. आधी सूर्यचंद्र जन्माला येण्याच्या आधीच मनुष्य जात होती, ती अंतराळात राहत होती आणि रामही तेव्हाच झाला आणि महाभारत युद्धही तेव्हाच अंतरिक्षातच लढलं गेलं. ते घोडेसुद्धा, रथसुद्धा आकाशातच उडत होते, ते जमिनीवर कधी टेकतच नव्हते. तसंही आपल्याकडे कथा आहेत की धर्मराजाचा, युधिष्ठिराचा रथ 2 अंघोळीवरून चालायचा. ते 2 अंघोळीच काय, पृथ्वीच नव्हती, 2 अंघोळी काय. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आपण श्रद्धेच्या पटलावर राहून इतिहासाचा किंवा पुराण कथांचा विचार करू शकत नाही. आपल्याला तर्कशुद्ध पद्धतीने त्यांचा अन्वयार्थ लावावा लागतो आणि पुढे जावं लागतं. वैदिक लोक भारतात कधी आले हे आपल्याला माहिती आहे की इसवी सन पूर्व 1200 मध्ये भारतात आले आणि महाभारत जे घडलं ते किमान 2000 वर्ष, इसवी सन पूर्व 2000 वर्ष झाले आणि रामायण त्याच्यानंतर घडलेलं आहे. आता याची पुरावे काय, त्याची प्रमाणं काय. आता गंमत आपण पाहू की रामायणातली समाज रचना जी आहे, लक्षात घ्या, ती स्थिर आहे, नगर स्थिर आहेत. पण अगदी विवाह संस्थाही स्थिर आहे. पुरुष सत्ताकता ही सुद्धा रामायणामध्ये एस्टॅब्लिश झालेली आहे. नाहीतर शूर्पणखेचं नाक कापणं वगैरे वगैरे हा प्रकार घडला नसता. पुरुषी सत्ता स्थिर आहे, स्थिर झालेली आहे. ही मानव जातीच्या समाजशास्त्राच्या इतिहासात ही पायरी नंतर येते, आधी येत नाही. आधी स्त्री सत्ताकता किंवा स्त्री समानता ही पायरी असते आणि ती महाभारतामध्ये आपल्याला दिसते. म्हणजे नियोग प्रथा आहे, विवाहबाह्य संबंध आहेत, कोणी कोणाशी विवाह करू शकतो अशी परिस्थिती आहे. सामाजिक स्थिती अत्यंत थोडीशी गोंधळाची आहे आणि ती समाजस्थिती म्हणजे टोळी समाजाकडनं स्थिर समाजाकडे जी वाटचाल होण्याचा जो मधला काळ असतो त्या काळामध्ये कधीतरी महाभारत घडलं असावं असा तर्क आपण पाहतो. आता हिडिंबीची जर कथा आपण पाहिली, भीम आणि हिडिंबा, त्यांनी करार विवाह केला की 1 वर्ष आपण एकत्र बरोबर राहू, एक मुलगा झाला की मी तुझे माझे संबंध संपले. म्हणजे इट इज अ कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे रामायणात आपल्याला दिसत नाही. रामायणामध्ये एक पतित्व, महाभारतात बहुपतिकत्व आहे. म्हणजे द्रौपदीने 5 भावांशी विवाह केलेला आहे हे आपल्याला समोर माहीतच आहे. त्यामुळे
महाभारताचा काळ जो आहे तो आधीचा जातो, रामायणाचा काळ हा नंतरचा येतो. आता आपण तत्वज्ञानाचं बघू. महाभारतात आख्यानांची प्रचंड भरमार असल्यामुळे त्याच्यात सर्व प्रकारचे तत्वज्ञान म्हणजे सांख्य तत्वज्ञानी आहे, योगशास्त्री आहे, वैदिकांचं यज्ञ पण आहेत आणि त्याच वेळेस जो भक्ती मार्ग जो होता पांचरात्र संप्रदायाचा तो सुद्धा आहे. आता भारतामध्ये भक्ती मार्गामध्ये आधी समावेश कोणाचा होता? वैदिकांचा नव्हता. भक्ती संप्रदाय हा वैदिकांनी जन्माला घातलेला नाही हे आधी लक्षात घ्या. किंबहुना मूर्त दैवत संकल्पना ही वैदिक धर्मियांमध्ये नव्हती. आणि ज्या काळात रामायण महाभारत घडलं त्यावेळेस तिथे भारतात आलेच नव्हते. त्यामुळे वैदिकांचा त्याच्यामध्ये कसलाही प्रभाव असल्याचा किंवा कोणी यज्ञ केल्याचा किंवा रामाचा जन्म यज्ञातनं झाल्याचा किंवा यज्ञाच्या रक्षणासाठी राम विश्वामित्रावर बरोबर वगैरे गेल्याची शक्यता नाही. ही नंतर धर्मप्रचारासाठी केली गेलेली घालघुसळ आहे. कारण तसा काळ जुना होतो, माणसांच्या स्मृती या अल्प होत जातात. लिखित इतिहास असण्याची आपल्याकडे मुळात परंपरा नाही. आपल्या सगळ्या लोकस्मृतींवर चालतात. त्यात काळामध्ये अनेक गोष्टी विसरल्या जातात आणि अनेक गोष्टी त्यात भर पडली जाते. कल्पनांची भर पडते, काल्पनिक भर पडते, चमत्कारांची भर पडते. असं आपल्याकडे होतं हे आपल्याला मान्य करावं लागतं. आता बघा, लक्षात घ्या, हा जो पांचरात्र संप्रदाय आहे महाभारतावर पांचरात्र संप्रदाय आणि नारायणीय धर्माची अत्यंत गडद छाया आहे. नारायणीय आख्यानच आहे अख्खं महाभारतामध्ये. आणि त्याच्यामध्ये नर आणि नारायण ही जोडी कल्पिलेली आहे. त्याच्यामध्ये नर म्हणजे कृष्ण आणि नारायण म्हणजे विष्णू नाही. परत गफलत करू नका. नारायण आणि विष्णू याचं आपण विष्णूला नारायणच म्हणतो, परंतु विष्णू आणि नारायण हे अत्यंत वेगळ्या कल्पना आहेत, वेगळ्या संकल्पना आहेत. नारायण ही व्यक्ती आहे, ती मुनी आहे, ते तपस्वी ध्यानस्थ बसणारा ज्ञानी माणूस आहे. आणि नर म्हणजे कृष्ण हा त्याचा शिष्य आहे. आणि पांचरात्र संप्रदायात कोणतीही वैदिक देवता नाही. त्याच्यामध्ये वासुदेव आहे, प्रद्युम्न आहे, अनिरुद्ध आहे. हे असे 5 व्यूह आहेत. त्या 5 व्यूह मिळून पांचरात्र संप्रदाय होतो. आणि पांचरात्र संप्रदाय हा भक्ती तत्वज्ञानाचा उगम करणारा भारतातला पहिला संप्रदाय आहे, ज्याचा उगम मूळ जय काव्य जे होतं व्यासाने दिलेलं त्यातनं झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हेच तत्वज्ञान म्हणजे नारायणीय संप्रदायाचंच तत्वज्ञान हे मूळ महाभारतामध्ये होतं. बाकीची तत्वज्ञानं हे नंतर घुसवण्यात आलेली आहेत, आख्यानांच्या रूपाने भर घालताना त्यात टाकली गेलेली आहे. त्यामुळे आता आपण रामायणाकडे जाऊ. रामायणामध्ये तत्वज्ञान, लक्षात घ्या, तत्वज्ञान हा पाठ रामायणामध्ये, रामायणाची लेखनशैली अत्यंत वेगळी आहे. त्याच्यामध्ये एकच नायक आहे आणि एकच नायिका आहे, म्हणजे राम आणि सीता. सहनायक म्हणून लक्ष्मण आहे, भरत आहे, शत्रुघ्न आहे, हे वेगळं. विलन म्हणून रावण आहे आणि मित्र म्हणून सुग्रीव वगैरे, मारुती वगैरे ही दैवत आहे. आता रामायण हे जवळपास राम दक्षिणेकडे गेला, श्रीलंका म्हणजे आजची जी श्रीलंका आहे त्याच्यापर्यंत गेला. आणि श्रीलंकाकडे गेलो आपण तर राम तिथपर्यंत गेला, खरोखर गेला. भारताचे प्रवास मार्ग सुद्धा काढण्यात आले. परंतु सरदार किबेदनी आणि विंटर नाईट्स नावाच्या एका विद्वानाने हे पहिल्यांदा सांगितलं की रामाची जी लंका होती ती अमरकंटक म्हणजे आजचं छत्तीसगडमध्ये विंध्याच्या उत्तर बाजूला असणारं तिथे रामाची लंका होती. आणि समुद्र तो जो म्हटलाय तो खालचा हिंदी महासागर नव्हे तर तो एक विशाल तलाव आहे, मोठा तलाव आहे. त्या तलावालाच यांनी समुद्र मानला असणार, त्यात ते कधी एवढं मोठं जलाशय पाहिलेलंच नाही. त्यामुळे ती रचना केली गेलेली आहे. त्यामुळे रामाची लंका कोणती वगैरे आता या वादात आपल्याला जायचं नाही, परंतु रामाची लंका म्हणजे श्रीलंकाच असा समज करून घेण्याचं काही कारण नाही आहे. रामाचा जो प्रवास आहे तो 250 किलोमीटरपेक्षा जास्त झाला नाही असं विद्वानांचं म्हणणं आहे. कारण त्यांनी ती रामायणामध्ये दिलेली जी एकंदरीत रेषा काढली, मग ती आपली पंचवटी आली, हे आलं ते आलं, हे आलं. नंतर आपण राम प्रत्येक गावात येऊन गेलेला असतो, सीतेची नाणी प्रत्येक गावात असते किंवा रामाची पदचिन्ह कुठेतरी असतात. ही श्रद्धाभावाने
त्यांच्याबद्दल आदरच बाळगू, परंतु ऐतिहासिक वास्तव किंवा तार्किक वास्तव तसं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मुळात रामायणात आता जे आपल्या समोर रामायण आहे त्याच्यात झालेलं काय आहे, आता सर्वांना माहीत आहे की वाल्मिकी ऋषीने रामायण लिहिलं आणि वाल्मिकी ऋषींच्या आश्रमातच सीता राहिली, तिथेच तिला लवकुशाचा जन्म त्यांच्या आश्रमामध्ये झाला हे आपण मानतो. आता गंमत अशी आहे बघा, गफलत काय रामायणामध्ये, रामायणाचा उपोद्घात जो आहे त्या उपोद्घातामध्ये वाल्मिकी तपस्या करत असताना नारद तिथे येतो आणि नारद तिथे आल्यानंतर त्या वाल्मिकीच्या मुखातनं मा निषाद हा जो जगप्रसिद्ध शापवाणीचा श्लोक निघतो, त्यातनं त्यांना असं वाटतं की आपण काव्य करू शकू. तर वाल्मिकी ऋषी विचारतात कोणाला, नारदाला, हे नारदा, पृथ्वी तलावर असा कोणता सत्यनिष्ठ न्यायनिष्ठ असा राजा झालेला आहे की ज्याची तारीफ करणारं काव्य मी लिहिलं पाहिजे. मग नारद म्हणतो की अरे इक्ष्वाकू वंशामध्ये राम नावाचा एक माणूस होऊन गेला आणि तो तू म्हणतोस तसा तो होता. मग वाल्मिकी त्याला म्हणतात की मला त्या रामाचं चरित्र सांग. मग नारद वाल्मिकींना रामाचं चरित्र सांगतो आणि मग वाल्मिकींनी रामायण लिहिलं असं उपोद्घातात म्हटलेलं आहे. म्हणजे वाल्मिकींना रामच माहीत नव्हता नारदाने सांगेपर्यंत, असा त्याचा अर्थ होतो ना. आता जर वाल्मिकींना जर रामच माहीत नव्हता मग त्यांच्या आश्रमात सीता कुठून आली, कारण सीता आली म्हटली तर समकालीन झाले, पण ते समकालीन नाही असं उपोद्घातच सिद्ध करतो. म्हणजे रामायण झाल्याच्या नंतर कधीतरी हे लिहिलं गेलं अशी शक्यता जास्त आहे. पण हा वेगळा भाग झाला, गमतीशीर भाग झाला. म्हणजे आपल्या काव्यांमध्ये किती गफलती आहेत आणि आपण किती अंधश्रद्धेने पार आधी जय श्रीराम, मंदिर यही बनाएंगे वही बनाएंगे वगैरे वगैरेच्या घोषणा देतो. हे त्यातला फोलपणा आपल्या लक्षात येईल. कारण मुळातच मंदिर बांधण्याची सुरुवात हिंदू धर्मामध्ये इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकामध्ये सुरू झाली. त्याच्या आधी घरामध्ये देव्हारे असायचे, घरामध्ये पूजा व्हायची किंवा नदीकाठी किंवा एखाद्या वृक्षाखाली मारुती किंवा भैरोबा किंवा शिवशंकराची पिंड ठेवली जायची आणि तिथे गावाचे लोक पूजा करायचे. हे अगदी आपण सातवाहनाच्या गाथा सप्तशतीतले जर काव्य जर आपण वाचलं तरी आपल्या लक्षात येईल की दुसऱ्या शतकापर्यंत तरी मंदिरं बांधण्याची प्रथा फार मोठ्या प्रमाणावर नव्हती. एकाच त्याच्या आधीच्या एका मंदिराचा पुरावा मिळतो, शंकराचंच मंदिर आहे. कारण वैदिक धर्मामध्ये मंदिर बांधण्याची सोयच नव्हती, तिथे परवानगीच नाही आहे. वैदिक धर्मामध्ये आजही श्रौत आणि स्मार्त हे जे दोन फरक त्याच्यामध्ये पंथ पडले. म्हणजे मुस्लिमांमध्ये शिया सुन्नी आहे, ख्रिश्चनांमध्ये प्रोटेस्टंट कॅथॉलिक आहे, तसेही वैदिकांमध्ये दोन पंथ, एक श्रौत स्मार्त. श्रौत आजही लक्षात ठेवा, श्रौत लोक आजही मूर्तीपूजा करत नाही. आपल्याला माहिती असेल आर्य समाजी सुद्धा मूर्तीपूजा अमान्य करतात. आणि स्मार्त जे आहेत, स्मार्त ते मात्र मूर्तीपूजा करतात, मान्य करतात. विष्णूला त्यांनीच पुढे आणलं कारण त्यांनी मूर्तीपूजा सुरू केली. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ की कृष्णाची पूजा तर आपण फार आधीपासून चालू झाली, पांचरात्र संप्रदायच होता, त्याची भक्ती होत होती. एवढंच काय, त्याचे लेखी पुरावे सुद्धा आहेत शिलालेखाचे. हेलिओडोरस नावाचा एक ग्रीक अँबॅसेडर शुंगांच्या दरबारात होता. विदिशा येथे त्यावेळेस राजधानी होती. त्या विदिशेला हेलिओडोरसने वासुदेव कृष्णाला वंदन करण्यासाठी एक गरुड स्तंभ उभारलेला आहे आणि तो स्तंभ आजही आहे, आपण पाहू शकतो. त्याला कोळी बाबा का स्तंभ असं उत्तर प्रदेशात म्हणतात. त्याची पूजा, त्या स्तंभाची पूजा करतात. त्या स्तंभामध्ये प्राकृतमध्ये, लक्षात ठेवा, रामायण महाभारत हे मुळामध्ये प्राकृतमध्येच होतं, ते नंतर संस्कृतमध्ये गुप्त काळामध्ये अनुवादित झालं. हा भाग वेगळा, पुन्हा संस्कृत प्राकृत या विषय हा अजून प्रदीर्घ विषय आहे. परंतु हे लक्षात घ्या, हे इंटरनेट असतील का मोठे मोठे विद्वान का माधव देशपांडेंसारखे विद्वान असतील, त्यांनी मान्य केलं आहे की रामायण महाभारत कथा या मुळात प्राकृतामध्ये होत्या. कारण त्यांनी शिलालेखी भाषेतनं त्याचा सगळा संदर्भ काढलेला आहे. आणि ही जी शौरसेनी प्राकृतमधनं ही नंतर संस्कृतमध्ये अनुवादित झाली असा त्यांनी शोध लावलेला आहे. आता हेलिओडोरसने इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात एका शिलालेखात
कृष्ण भक्तीचा परिचय दिलाय. त्यात विष्णूचं नाव नाही, रामाचं नाव नाही. लक्षात घ्या, रामाचं नाव नाही त्याच्यामध्ये. एवढंच काय, नाणी असतील त्या काळात, म्हणजे इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून ते 2ऱ्या शतकापर्यंतची जी नाणी मिळतात ती सर्वच्या सर्व प्राकृतच आहेत. त्याच्यात शिव आहे नंदीसहितचा, पार्वती आहे, त्याच्यामध्ये कृष्ण आहे, परंतु तेथे सुद्धा तुम्हाला राम कुठेही दिसत नाही. भागवत संप्रदाय जो होता आपल्याला माहिती आहे, तो पांचरात्र संप्रदायाचाच विकास म्हणजे भागवत संप्रदाय. भागवत संप्रदायातही रामाचं नाव आधी नव्हतं. आज आपण मानतो, पण तेव्हा नव्हतं, ही वस्तुस्थिती आहे. मग रामाची भक्ती मागत राम कधी आला? तो 14व्या शतकात आला. लक्षात घ्या, गमतीशीर वाटेल, विश्वास बसणार नाही. 14व्या शतकामध्ये ज्यावेळेस भारतामध्ये मुस्लिम सत्ता कायम झाल्या होत्या, 14व्या शतकामध्ये रामाची पूजा करणं, त्याच्या मूर्ती करणं, त्याची मंदिरं करण्याची सुरुवात 14व्या शतकात झाली. आणि कृष्णाची पूजा मात्र त्याच्या हजारो वर्ष आधी सुरू होती. त्याला कारण घडले रामानंद आणि दुसरे तुलसीदास. रामानंद यांनी जे भक्तिकाव्य लिहिलं, रामाला मुख्य देवता मानून. नंतर तुलसीदासांनी तुलसी रामायण लिहून, मग तर लोकांच्या जनमनावर उत्तर भारतामध्ये गारुडच केलं. आणि तुलसी रामायण हेच खरं ओरिजिनल वाल्मिकीचं रामायण या समजामध्ये आजही भारतीय आहेत. कारण आपल्यापर्यंत केव्हा रामानंद सागरांची जी मालिका होती ती वाल्मिकी रामायणावर आधारित नव्हती, ती आधारित होती तुलसी रामायणावर. आणि तुलसी रामायणात मूळ रामायणातल्या म्हणजे वाल्मिकीच्या रामायणातल्या अनेक असंख्य कथा या वगळलेल्या आहेत, बदललेल्या आहेत. कारण रामाचं वाल्मिकी रामायणातलं जे चित्रण आहे ते त्यातल्या त्यात तटस्थ आणि मानवी आहे. म्हणजे पहिलं कांड आणि उत्तरकांड सोडून, बालकांड आणि उत्तरकांड सोडून, कारण ती प्रक्षिप्त आहे, ते मी तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे. परंतु तुलसी रामायणामध्ये भक्तीच्या ओतप्रोत जिव्हाळ्याने त्यांनी लिहिलेलं आहे. ती भाषा अत्यंत अप्रतिम आणि सुंदरच आहे, यात काही शंकाच असण्याचं कारण नाही. एका महाकवीचं लक्षण तुलसीदासाने दाखवलं. परंतु जी रामकथा आहे मूळची, ती मात्र लोकांच्या विस्मरणाला गेली. वाल्मिकी रामायणात काय आहे आणि काय नाही हे आपल्या विस्मरणात गेलं. वाल्मिकी वैदिक नव्हता, व्यासही वैदिक नव्हते, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्याच्याबद्दल काही फार बोलण्यासारखं नाही आहे. पण धर्मांतराच्या किंवा धर्मप्रसाराच्या नादामध्ये त्यांनी ज्या वैदिक कथा, वेदांच्या कथा, यज्ञांच्या कथा ज्या खुपसल्या, त्यामुळे हिंदूंवरचा समज असा झाला नंतरच्या काळामध्ये की वेद आणि हे यज्ञ हा त्यांच्याच संस्कृतीचा भाग आहे. लक्षात घ्या. त्याच्यामुळे गप्पत अशी झाली की वैदिक लोक वैदिकच राहिले, ते बदलले नाही. त्यांनी वैदिक धर्माप्रमाणेच त्यांचं स्वतःचं जीवनचर्या असेल, संस्कार असतील, ते वैदिकच ठेवले. ते कधी हिंदू झाले नाही. पण हिंदूंना मात्र वैदिक हे आपल्याच धर्माचे भाग वाटू लागले. त्याच्यामुळे हा सगळा घोळ का झालाय? हा रामायण महाभारतामध्ये झालेल्या प्रक्षिप्तीकरणामुळे, त्यात घातलेल्या असंख्य आख्यानं, उपाख्यानं आणि वेद महात्म्य गायल्यामुळे ते झालेलं आहे. परंतु त्याच वेळेस मूळ जो भाग गाभा होता त्याच्यामध्ये मात्र मूळ गाभासुद्धा आपल्याला दिसतो. कारण ययाती आदिपर्वामध्ये ययाती आपल्या वंशजांना सांगतो की यज्ञ हिंसक असतात, यज्ञाच्या नादी लागू नका, वेदाच्या नादी लागू नका, तुम्ही तप करा, योग करा, पूजा करा आणि आपलं जीवन सगळ्यात चांगलं दानशील ठेवा आणि अत्यंत चांगलं ठेवा, सरळ मार्गी ठेवा, म्हणजे तुम्ही त्यांच्यापेक्षा पटकन मोक्षाला जाल. वेद मार्गामध्ये मोक्ष मिळणं शक्य नाही. असं कोण सांगतोय? ययाती, जो कौरवांचा, पांडवांचा पूर्वज होता. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता म्हणजे धार्मिक संघर्ष, सांस्कृतिक संघर्ष हा तेव्हाही होता, नंतरही राहिला आणि आज तर आहेच आहे. कारण त्याचं कारणच असं आहे की मुळात दोन धर्मधाराच वेगळे असल्यामुळे तो संघर्ष असणं, वाद असणं, मतभेद असणं, विवाद असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. दुसरी गोष्ट अशी, रामायण मध्ये जे समाजचित्रण आहे त्याच्यामध्ये कुठेही नियोग नाही, त्याच्यामध्ये कुठेही बहुपतिकत्व नाही, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे पुरुष सत्तेचं उदात्तीकरण आहे, स्त्री सत्ता किंवा स्त्री महात्म्य
रामाला मान्य असल्याचं आपल्याला दिसत नाही, कारण सीतेवर संशय घेतल्यामुळे सीतेवर काय आपत्ती कोसळली आपल्या सर्वांना माहिती आहे. वाल्मिकी रामायणानुसार रावणाला मारल्यानंतर ज्यावेळेस राम सीतेकडे गेला आणि जे वाक्य बोलला ती मुळातूनच वाचावी, मिळवावीत, तुम्हाला इंटरनेटवर मिळते ते सांगायची माझ्यात हिंमतही नाही आहे, कारण एवढी ती वाक्य जहरी आहेत. ती रामाचा आदर्श पुरुष हा जो आपण गौरव करतो, एक आदर्श नायक म्हणून आपण पाहतो, रामराज्य ही जी संकल्पना राबवतो त्या संकल्पनेला योग्य रामाचं व्यक्तित्व होतं असं वाल्मिकी रामायणावरनं तरी दिसत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट, रामायणाची शैली वेगळी आहे, महाभारताची शैली वेगळी आहे. कारण महाभारताची शैली वेगळी का झाली? मूळ जयकाव्य जे होतं व्यासाने लिहिलेलं आणि जे लोककाव्य म्हणून साऱ्या भारतामध्ये प्रसिद्ध होतं, त्याच्यामध्ये भरच अशा रीतीने भर घालणाऱ्यांनी काय केलं, मूळ काव्य पाठ नाही ठेवलं, त्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या पद्धतीने श्लोक रचले, त्यांच्या पद्धतीने ते बदल केले आणि मूळ काव्यामध्ये जे होतं ते आज हरवून गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे अनेकांनी ते लिहिलेलं असल्यामुळे ते काव्य त्याच्यामध्ये विस्कळीतपणा आहे, सुसंगती नाही. अगदी म्हणजे वंशावळा जर आपण पाहिल्या त्या वंशावळा सुद्धा कल्पकल्पित, काल्पनिक अशा असल्याचं आपल्याला दिसून येतं. पण एक गोष्ट स्पष्ट होते की कौरव आणि पांडवांचे पूर्वज हे असुर होते, कारण त्यांच्या वंशाचा संस्थापक पुरुरवस जो आहे त्याने त्याची हत्या, तो यज्ञांचा विरोधक होता, यज्ञ उद्ध्वस्त केले, खूप नष्ट केले, म्हणून वैदिक लोकांनी त्याची हत्या केली अशी कथा महाभारतातच येते. त्यानंतर त्याचा जो मुलगा आहे आयु, त्याने प्रभा नावाच्या असुर कन्येशीच विवाह केला. ययातीचं आपल्याला माहितीच आहे, त्याने दोन्ही कन्या, ऋषपर्व्याची मुलगी असो की शुक्राचार्याची मुलगी असो, दोन्ही असुरच होत्या. आणि यदू म्हणजे यादव वंश ज्याच्यापासून उत्पन्न झाला असं आपण मानतो, तो यदू हा सुद्धा म्हणजे थोडक्यातच असुर पुत्रच होता. त्याच्यामुळे यादवांचा जो वंश आहे तो एका अर्थाने आसुरी संस्कृतीशी, आसुरी संबंधांनी युक्त असा आहे. त्याच्यामुळे कृष्णाला वैदिक ठरवून त्याला अवतार बनवणं, किंवा रामाला सुद्धा काही त्यावेळेस वैदिक धर्म भारतातच आलेला नव्हता, त्यामुळे यज्ञविज्ञ असण्याची, वेदमंत्र वगैरे काय असण्याची किंवा विश्वामित्र वगैरे वैदिक ऋषी असण्याची शक्यता नाही. पण ते घुसवले गेले आणि ते घुसवले गेल्यामुळे आपल्यासमोरचं एक सांस्कृतिक विद्रुपीकरण आपल्यासमोर येतं. आणि ते आपल्याला आज हा जर संघर्ष संपवायचा असेल तर ते दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. हे दोन धर्मच वेगळे असल्यामुळे ही गोष्ट झालेली आहे. तर शेवटी सांगायची गोष्ट म्हणजे हे जे सगळे ग्रंथांतर्गत आणि ग्रंथबाह्य पुरावे येतात त्यावरनं एक दिसतं की कृष्ण आधीचा आहे, महाभारत आधीचा आहे, महाभारताची सामाजिक स्थिती जी आहे ती आधीची आहे आणि रामायणाची समाजस्थिती जी आहे ती समाज स्थिर झाल्यानंतरची आहे. त्याच्यामुळे रामायण आधीचं असू शकत नाही, राम कृष्णाच्या आधीचा असू शकत नाही, कृष्ण आधी आणि राम नंतर अशीच रचना आपल्याला करावी लागणार आहे. हे सगळं सांगण्याचं कारण काय? खरं म्हणजे संयोजकांची इच्छा होती. मी याच्यावर बरंच लेखन केलेलं आहे पूर्वी सुद्धा. अगदी याचं जे विद्वानांनी, मी आता फार अकॅडमिक स्वरूपात गेलेलो नाही आहे, जरी मी नोट्स काढले असल्या तरी, कारण अकॅडमिक स्वरूपात जाऊन भाषणामध्ये काही उपयोग नसतो, ते कंटाळवाणं होतं. परंतु एकच गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की एकदा इतिहासाचीच ही उलटापालट होते आहे, लक्षात घ्या. कारण आपल्या समोरच मुळात इतिहास अत्यंत उलटापालटा ठेवला गेलेला आहे. आपण क्रम मांडतोय, आपण हे कधी सांगत नाही की हिरियोडोरसने, एका परकीय माणसाने, ग्रीक माणसाने जो गरुड स्तंभ उभारला त्यात वासुदेवाला नमन केलेलं विष्णूला नाही. जर इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात वासुदेव कृष्ण हा जर वैष्णव मानला जात असता तर विष्णूचा कुठे ना कुठे संबंध आलाच असता. मग रामही त्या शिलालेखात आला असता, कारण त्यालाही अभिवादन केलं असतं. कारण पॉप्युलर दैवत जी असतात त्यांना वंदन केलं जातं. कारण हिरियोडोरस काही हिंदूही नव्हता आणि वैदिकही नव्हता, तो तर परकीय माणूस होता. त्यामुळे हा परकीयांनीही दिलेला पुरावा आहे, हा सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. मेगॅस्थेनिसचं लक्षात घ्या. पुन्हा मेगॅस्थेनिसच्या इंडिकामध्ये भागवत म्हणजे कृष्णाच्या धर्माचा उल्लेख आहे.
भागवत होते, कृष्णाचे भक्त होते हे हेरोडोटसही लिहितो, परंतु राम भक्त होते असं तो कुठे लिहित नाही. कारण राम हा तोपर्यंत एक मर्यादित परिप्रेक्ष्यामध्ये चित्रित केला गेलेला एका काव्यामध्ये, त्या काव्याचं संस्कृतीकरण 4-5व्या शतकात झालं आणि नंतर मग हळूहळू हळूहळू हळू रामकथा रामानंद तुलसीदासामुळे ही घरोघर पोचली आणि आज रामभक्ती सर्वत्र होते. हे आपण चित्र पाहतो. परंतु त्याचा इतिहास असा आहे. काही प्रश्न असतील मोजके अवश्य विचारा. आणि एवढं बोलून माझं भाषण मी संपवतो. उद्या आपल्याला जाती संस्थेचा अजून एक महत्त्वाचा विषय आहे, त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. परंतु त्याची ही एक पूर्वपीठिका सुद्धा तुम्ही समजायला हरकत नाही. कारण हा सगळा आंतरिक संबंध एकमेकांशी हा असतोच आणि तो आहेच. तो कसा हे आपण उद्या पाहू. धन्यवाद. नमस्कार. तर प्रश्न नसावेत असं मी गृहीत धरतो. सर्वांनी मूळ रामायण, मूळ महाभारत वाचायची दखल घ्यावी. मी महाभारताचं एक गोष्ट सांगतो. हे आख्यानांमध्ये घालघुसळ केल्यामुळे जो महात्मा बळी आहे, महात्मा बळीबद्दल एवढी विकृत कथा आदी पर्वामध्ये येते की ती कथा म्हणजे विकृतीकरणाचा, मानसिक विकृती एखाद्याची किती डिमेंटेड असू शकते, किती घाणेरडी असू शकते हे आपल्या लक्षात येईल. अवश्य मूळ काय आहे, त्यासाठी मूळ काय आहे हे आपण वाचलं पाहिजे. मग आपल्याला शोधता येतं की काय घुसवलेलं आहे आणि काय मूळचं आहे, याचं आपल्याला विश्लेषण करता येतं, चिकित्सा करता येते, तटस्थपणे समजून घेता येतं. परंतु पुन्हा एकदा मी सांगेन की वैदिक धर्म आणि हिंदू धर्म वेगळे आहेत असले तरी त्यासाठी धर्माधर्मांमध्ये वाद करण्याची, संघर्ष करण्याची काही गरज नाही. विवेकजी, रामायणे 300 आहेत, 300 रामायणच. ओके. प्रत्येक प्रांतामध्ये म्हणजे कंब रामायण, तुलसी रामायण, मी तर आताच आपल्याला सांगितलं तुलसी रामायण आहे. रामायणाचे कंबोडियामध्ये काही व्हर्जन्स आहेत, ब्रह्मदेशात काही व्हर्जन्स आहेत, तिबेटमध्ये काही व्हर्जन्स आहेत, बौद्ध रामायण आहे, जैन रामायण आहे, व्हर्जन भरपूर आहेत. त्यांच्या कथांमध्ये सुद्धा फरक आहे. परंतु या क्षणी आपल्या विश्लेषणासाठी आपण राम आधीचा की कृष्ण आधीचा किंवा रामायण आधीचा का कृष्ण आधीचा याची आपल्याला फक्त महाभारत आधीचं हीच चर्चा अभिप्रेत असल्यामुळे महाभारताचे सुद्धा खूप व्हर्जन्स आहेत. आताच भांडारकरने चिकित्सक आवृत्ती काढली. ती आवृत्ती, चिकित्सक आवृत्ती म्हणजे काय की मूळ महाभारत कोणतं हे त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. सर्व आवृत्त्यांमध्ये जे श्लोक आहेत ते ठेवलेत आणि काहीच आवृत्त्यांमध्ये काही अतिरिक्त जे श्लोक आहेत ते वगळलेत. अशा रीतीने त्यांनी चिकित्सक महाभारताची आवृत्ती. आता माचूजी, हिंदू शब्द हा खरं म्हणजे फार जुन्या काळापासून आहे. तो गीतेत असण्याची काही गरज नाही. कारण त्यावेळेस भारतामध्ये ज्यावेळेस रामायण महाभारत घडलं त्यावेळेस बाहेरचे धर्म भारतामध्ये आलेले नव्हते. त्यामुळे इथल्या लोकांनी आपल्या धर्माला काही नाव द्यायची काही त्यांना गरज नव्हती. हा, ते वैचारिक पंथांना नाव द्यायचं, जसं पांचरात्र संप्रदाय. मग ते स्वतःला पांचरात्रीने समजायचा. आणि दुसरा जो आहे, पण वैदिक मात्र वैदिक म्हणायचं ना स्वतःला. ज्ञानेश्वरी हिंदू शब्द मिळत नाही, वैदिक शब्द मिळतो. हिंदू शब्द हा सर्वात आधी येतो इसवी सन पूर्व 1500 मधल्या अवेस्ता नावाच्या ग्रंथात. त्यात हिंदवे, हिंदू, सिंधू नदीवरनं अवेस्तामध्ये हा शब्द आधी येतो. तो त्यांनी सिंधू नदीच्या पलीकडे राहणाऱ्या लोकांचा धर्म, त्या लोकांचं समाज जीवन याला उद्देशून तो शब्द वापरला होता. त्यामुळे हिंदू शब्द नवीन आहे आणि आपल्या ग्रंथांमध्ये नाही. कारण आता मी हिंदू जरी असलो, मी स्वतः हिंदू आहे, मी काय रोज हिंदू आहे मला सांगत माझी गरज नाही. मी पुस्तकं लिहितो, त्या पुस्तकात एका हिंदूने लिहिलेलं पुस्तक अशी लिहायची मला गरज पडत नाही. त्यामुळे हिंदू शब्द आला नाही. कारण हा खोडसाळपणा कोण करतं, हा खोडसाळपणा कोण करतं माचूजी आपल्याला चांगलं माहिती आहे. वैदिकांना ज्यावेळेस वैदिक शब्दाबद्दल झोंबतं त्यावेळेस ते सुद्धा हिंदू शब्दावर तुटून पडतात. नवबौद्ध तुटून पडतात, जैन तुटून पडतात. मला परवाच एका जैन महिलेचा फोन आला होता साऊथमधनं. त्यामुळे हिंदू नामका तर कोई धर्म नाही आहे, सिर्फ वैदिक ही तो आहे. म्हटलं मैं तो वैदिक नाही हो ना, मगर मैं तो वैदिक नाही हो. तर हिंदू हे लोकधर्म जो आहे, इतर देशीयांचा जो लोकधर्म आहे त्याचं नाव होतं. आणि त्यांचे वैचारिक पंथ म्हणजे आजीवक असतील, व्रात्य असतील, केशीन असतील, मुनी असतील, यती असतील किंवा पांचरात्रीन असतील, असे अनेक वैचारिक संप्रदाय होते. त्याला तुम्ही धर्मसुद्धा म्हणू शकता किंवा काही म्हणू शकता. माचूजी, हिंदू धर्म आणि वैदिक धर्मचा इतिहास हे माझं
अत्यंत सविस्तर पुस्तक आहे. जर तुम्हाला कुठे मिळालं, ग्रंथालयातही मिळेल किंवा कुठेही मिळू शकेल, तर ते अवश्य वाचावं. हिंदू धर्म आणि वैदिक धर्माचा इतिहास हे त्याचं नाव आहे. इंग्रजीमध्ये ओरिजिन ऑफ वैदिक रिलिजन आणि इंडस गग्गर सिव्हिलायझेशन हे इंग्रजीमध्ये आहे आणि लेख तर मी असंख्य लिहिलेले आहेत. त्यामुळे ते आपण नेटवरनं सुद्धा शोधू शकता. संजय सोनवणी या नावाने सर्च घ्या, आपल्याला नक्कीच मिळेल. भाषणामध्ये त्याबद्दल सविस्तर सांगताना शक्य नाही, पण हिंदू शब्द हा नवीन आहे, तो मुसलमानांनी शिव्या देण्यासाठी दिला, हा जो काही समज पसरवला जातो तो खरा नाही, हे मात्र निश्चित आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. ग्रीकांनी इंडिका नाव दिलं, ते सिंधूवरूनच दिलेलं होतं. म्हणून आपण आपल्याला स्वतःला इंडियन म्हणतो. मग इंडियन ही शिवी आहे का? तर इंडियन ही शिवी जशी नाही तसे हिंदू ही सुद्धा शिवी नाही. त्याचा अर्थ एकच, इंडिकाचा किंवा इंडियाचा अर्थ असाच आहे की सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे लोक, किंवा हिंदू या शब्दाचा अर्थ एवढाच आहे, सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे लोक. कारण वेस्टर्न जगामध्ये सचा उच्चार ह असा होतो फोनॉलॉजिकली, त्यामुळे हा घोळ झाल्याचा आपल्याला दिसतो. कारण ते सरस्वती नदीला, लक्षात घ्या, सरस्वती नदी भारतात नाही, सरस्वती नदी अफगाणिस्तानमध्ये आहे. तिला हरयवती नाव आहे अवेस्तामध्ये, आणि हे सरस्वती म्हणतात. तर हा जो फरक आहे, हा फोनेटिक फरक आहे, तेवढाच आपण लक्षात ठेवला पाहिजे. मला असं वाटतं की आपण सविस्तर चर्चा केली, बराच वेळ चर्चा केली. उद्या आपण पुन्हा भेटू आणि जो आपला कळीचा मुद्दा आहे भारतीय समाज व्यवस्थेतला, जाती संस्था, आणि आपण ज्यावेळेस म्हणतो आम्हाला जाती निर्मूलन करायचं, तर माझा प्रश्न असा आहे, तुम्ही आता विचार करून ठेवा, आपल्याला जाती निर्मूलन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे? जातीभेद निर्मूलन करायचं आहे का जाती निर्मूलन करायचं आहे? आणि जाती निर्मूलन करायचं असेल तर आपण नेमकं निर्मूलन कशाचं करणार आहोत याच्यावर सर्वांनी विचार करावा, ही माझी विनंती. आणि धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचे आभार.